सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, अक्षय तृतीयेला 7 कवड्यांची लक्ष्मी प्राप्तीची प्रभावी सेवा तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी मात्र नक्कीच दूर करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण असा हा मुहूर्त म्हणजे ह्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवेबरोबरच पितरांची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी दान धर्म, दर्पण विधी, एखादी वस्तू खरेदी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या दिवशी कोणताही मुहूर्त बघितला जात नाही, कारण दिवसभरात 3.5 मुहूर्तांपैकी सगळ्यात शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. बघा, किंबहुना दान करणं हे केल्याने ते अक्षय काळ तुमच्या सोबत असतं. या दिवशी तुम्ही जे काही कार्य करणार आहात ते अक्षय काळ म्हणजेच तुम्ही त्याला कधीही क्षय नाही, ते अखंड स्वरूपात तुमच्या सोबत असणार आहे. तर 7 कवड्यांची सेवा अक्षय तृतीयेला कशी करायची, बघा त्याचीच माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर बघा, देवघरात कवड्या किंवा यंत्र ठेवायचे आणि सेवा जर नाहीच केली तर देव तुम्हाला पावणार नाही. फक्त ठेवून त्याच्यावर धूळ बसून चालत नाही. म्हणून जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्याबरोबरच त्याला नशिबाची साथ असणं आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू, लक्ष्मी प्राप्ती त्याला मात्र निश्चितच होत असते. म्हणजेच परमेश्वर त्याच्यासोबत असतोच. म्हणून आधी कष्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी चांदीच्या वस्तू खरेदी करणं आणि त्या वस्तू घेऊन मग सेवा करणं तरच लक्ष्मी प्राप्ती होते का, तर असं अजिबात नाही. महागड्या वस्तू, मोठमोठे खर्च करूनच तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे का, तर तसं अजिबात नाही. तर बघा, ज्या ज्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होतेच. आणि आपण जसे आहात तसेच सेवा केला तर नक्कीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल. शिका आणि त्यामधूनच तुम्ही त्यासाठी सेवा करा. आधी महागाच्या वस्तू घेण्याची अजिबात गरज नाही. तर आपण जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करतो तेव्हा त्याला नशिबाची साथ मिळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याच देवघरांमध्ये कवड्या असतात, पण त्या कवड्यांवर सेवा केली जाते का? तुमच्याकडे जर जुन्या कवड्या असतील तर नवीन कवड्या घ्यायची अजिबात गरज नाही. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच ही सेवा करत असाल तर 7 पांढऱ्या कवड्या आणा. कोणत्याही एका धार्मिक दुकानात तुम्हाला त्या मिळून जातील. खरं तर ही सेवा 7 पांढऱ्या कवड्यांचीच आहे. आणि कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला ती अतिशय प्रिय आहे. आणि आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा आपण बघतो का आईला देखील कवड्यांची माळ परिधान केलेली असते, किंवा ज्यांच्या घरात परडी आहे त्यांच्या घरात देखील कवड्यांची माळ असते. आणि कवड्यांना खरंच अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील कवड्या खूप जास्त महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहे. लक्ष्मी प्राप्तीस म्हणजे काय, तर सुख, समाधान, शांती, ऐश्वर या अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण सेवा करत असतो. आपण आधीच बघितलं तर सेवा करून सर्व होईलच असं नाही, पण प्रामाणिकपणे कष्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती प्रामाणिक आहात हे सुद्धा, तुमचे कर्म किती चांगले आहेत हे सुद्धा बघितलं जाते. ही सेवा अक्षय तृतीयेला कधीही दिवसभरात तुम्ही करू शकता, केव्हाही करू शकता. सेवा कोणीही करू शकते, महिला, स्त्री, पुरुष, मुलं, मुली, कोणीही. सर्वप्रथम 7 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत, त्यांना पिवळ्या करून घ्यायच्या. थोडीशी हळद घेऊन त्याला पाण्याचा हात लावून छान अशा पिवळ्या करायच्या, किंवा पाण्याचा हात न लावता फक्त हळदीने पिवळ्या केल्या तरी चालते. त्या कवड्या पिवळ्या करायच्या आणि त्याच्यावर ती सेवा करायची आहे. सगळ्यात आधी बघा, ज्यांच्या घरात श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, गायत्री मंत्र, नवार्ण मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र हा मंत्र जाप केला जातो, किंवा या सगळ्या सेवा केल्या जातात, त्यांच्या अडचणी खूप जास्त प्रमाणात मात्र नक्कीच कमी होतात. आणि आपल्याला केंद्रात देखील नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताबरोबरच या सगळ्या सेवा सुद्धा दिल्या जातात. तर पांढऱ्या कवड्या पिवळ्या केल्यावर पिवळ्या करून एका छानशा कपड्यावर त्याच्यावर आता आपल्याला 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. 16 वेळा श्री सुक्तम पठण करून, म्हणजे 15 वेळा श्री सुक्तम पठण करून 16 वेळा फलश्रुती सहित ते पठण करावं. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. त्याचबरोबर त्या कवड्यांवर 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, ओम
नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. त्याचबरोबर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. एक माळ कुबेर मंत्र, ओम वैष्णवनाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीं ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं ह्रीं वित्तेश्वराय नमः. एक माळ नवावर्ण मंत्र, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण बघा, कुठलीही सेवा करत असताना गुरुच्या साक्षीने केलेली सेवा ही लवकर फलबतीत जाते किंवा लवकर त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं असं म्हटलं जातं. कारण ह्या सर्व पिवळ्या कवड्या तुम्हाला उलट्या करून एका डिशमध्ये ठेवून उजव्या हातात घेऊन तुम्हाला त्यावर सेवा करायची, जेणेकरून त्याचा जे कोरीव भाग आहे तो मधल्या साईडने आला पाहिजे आणि प्लेन भाग वरच्या साईडने. तर बघा, ही सेवा 40 दिवसांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. कवड्यांची जी सेवा तुम्ही अक्षय तृतीयेपासून 40 दिवस आणि ही सेवा केल्याने तुम्हाला 100% अनुभव मात्र येणारच. कारण बघा, व्यंकटेश स्तोत्रमची सेवा जेवढी प्रभावी आहे तेवढीच ही सेवा सुद्धा प्रभावी आहे. आता बघा, तुम्हाला जर या संपूर्ण लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, नवावर्ण मंत्र, कुबेर मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्रची एक माळ तुम्हाला करायचीच आहे, पण सगळ्याच माळी जर तुम्हाला एक एक माळ करणं, मंत्रजाप करणं जमलंच नाही, तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा गायत्री मंत्र, नवावर्ण मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, हे सगळे काही मंत्र तुम्ही 24 वेळा म्हणू शकता. पण केव्हा, जर तुम्ही ही सेवा 40 दिवस करणार असाल तर. पण जर तुम्ही ही सेवा दररोज करणार असाल, जर तुम्ही ही सेवा एकच दिवस करणार असाल तर तुम्ही एक एक माळ करायची आहे बघा. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी एक माळ संपूर्ण जप करावा. आणि जेवढी सेवा वाढवली तेवढेच तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या आर्थिक अडचणी लवकर संपतील. आणि म्हणून या सेवा खूप जास्त प्रभावी आहे. आणि जर तुमच्याकडे जर कमळगठ्ठ्याची माळ असेल तर त्यावर सुद्धा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र ह्या मंत्राचा जप करून 108 महिन्यांची माळ असेल तर ते करावं, किंवा 24 महिन्यांची माळ असेल किंवा 18 महिन्यांची माळ असेल तर 24 वेळा बोटावर मोजून हा मंत्र जप करायचा आहे बघा. अक्षय तृतीयेपासून जर 40 दिवस तुम्ही ही सेवा केली तर खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला ह्या सेवेने येणारच. सुतक, विटाळ, मासिक धर्म ह्या सेवेमध्ये 4 ते 5 दिवस नक्कीच आपला गॅप पडतो. सुतक आणि विटाळ असेल तर थोडा जास्तीचा गॅप पडतो, म्हणून तुम्ही पुन्हा ही सेवा नव्याने सुरू करायची आहे. आणि ह्या 40 दिवसांच्या सेवेने तुमच्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतील बघा. तुम्हाला जर 40 दिवस सेवा करणं नाही जमत असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी एक दिवस ही सेवा नक्कीच करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. पण ज्यांना 40 दिवस सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी संपूर्ण सेवा एक एक माळ अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे. पूर्ण सेवेवर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, 16 वेळा श्री सुक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम, एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, या पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबरच कमळगट्ट्याच्या माळेवर सुद्धा. आणि 40 दिवस जर तुम्ही करणार असाल तर मग जर तुम्ही दररोज करणार असाल तर 24 वेळा जरी तुम्ही मंत्र म्हटला तरी चालेल, पण 16 वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला म्हणायचंच आहे. आणि एवढी सेवा वाढवली तर आर्थिक परिस्थिती हळूहळू तुमची सुधारेल. पण सेवा मध्येच थांबवली तर एकदा सेवा केल्याने प्रत्येक महिन्याला तुम्हाला सर्व काही मिळेल असं नाही. त्यासाठी तुम्हाला सेवा सुद्धा वाढवावी लागेल. हळूहळू तुमची परिस्थिती सुद्धा सुधारेल. एकच वेळा सेवा केली आणि सगळं काही ठेवून दिलं असं नाही. तर बघा, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्हाला परत त्यांच्यावर सेवा करायची आहे. ह्या कवड्या तुम्ही देवघरात तांदळावर ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता, किंवा देवघरामध्ये पिवळा एका छोट्याशा कापडामध्ये तुम्ही पोटली करून तुम्ही सेवा निश्चितच ठेवू शकता. मी सुद्धा पोटली करून माझ्या देवघरात ठेवलेली आहे. दर महिन्याला मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, दुर्गाष्टमीला तुम्ही ती सेवा करू शकता. कारण हा दिवस माता लक्ष्मीसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि पूर्ण सेवा करायची आहे. एकदा का अनुभव आला का आपण अगदी उत्साहाने सेवा वाढवतो. आपण बघा, व्यंकटेश स्तोत्रमच्या सेवेचा अनुभव आहेच, अगदी त्याच पद्धतीने या सेवेचा अनुभव आहे. आणि बघा, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असते. पण माता लक्ष्मी ही खूप जास्त चंचल आहे. आपल्याकडे प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून सुद्धा ही आपण सेवा केली जाते.
बघा, आपण मनुष्य आहोत म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख, संकट, त्रास आहेतच. पण त्याचबरोबर आपण ज्या काही सेवा करतो, आपल्या कुलदेवतेची, कुळदेवाची, आपल्या आई भगवतीची, आपले पितर हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. बऱ्याच लोकांना आजपर्यंत आपली कुलदेवी माहिती नाही आहे आणि पितरांचं सुद्धा ते करत नाही. म्हणून कितीही सेवा करा, पण जोपर्यंत तुम्ही तुमचे कुलदेवी, तुमचे कुळदेव, तुमच्या आई-वडिलांची सेवा तुम्ही करत नाही, तुमच्या पितरांची सेवा करत नाही, तोपर्यंत तुमचा कोणताच मार्ग पुढे जाणार नाही. कारण बघा, सगळ्यात आधी आपले कुलदेव, कुलदेवी, पित्तर असतात, कुळदेवी असते, कुळदेव असतात आणि मग येतात आपले गुरु. मग यासाठी तुम्ही कितीही पारायण करा, कितीही संकल्पयुक्त सेवा करा, पण तुमच्या सेवेची सुरुवात मात्र याच सेवेने होत असते. त्याचबरोबर या सगळ्या सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पितरांचं करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुलदेवीचा, कुळदेवाचा वर्षातून एक वेळा तरी मानसन्मान करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या आई भगवतीची, आपल्या आईंची, वडिलांची, दोघांची सेवा व्हावी. पितरांचा आशीर्वाद असेल आणि त्याचबरोबर गुरूंचा आशीर्वाद असेल, गुरूंची साथ कोणत्याही कार्यात असेल, तर तुम्हाला निश्चितच कोणत्याही गोष्टीची आयुष्यात कधीच कमतरता भासणार नाही. आणि आपले गुरु म्हणजेच परमपूज्य गुरु माऊली आणि स्वामी समर्थ महाराज. बघा, आणि मग आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू येतात. बघा, या सर्व सेवा केल्यानंतर तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पण त्याच आधी या सगळ्या सेवेची सुरुवात जी काही होते, तर आपले कुळदेवी, पितरांची सेवा, ह्या दिवशी दान धर्म करणं, पित्तर करणं, तर्पण विधी केला जातो, पितरांच्या नावाने अन्नदान केलं जातं. या सेवा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी आपण घास टाकत असतो. तो हळूहळू का होईना, पण या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. या दिवशी दूध भात, दही भात आपण पितरांच्या नावाने गच्चीवर ठेवायचा 12 वाजेला, जेणेकरून पितर येतात किंवा कावड्यांच्या स्वरूपामध्ये ते येतात आणि ते खाऊन जातात. आणि त्यासाठी आजचा दिवस खूप जास्त शुभ मानला गेलेला आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातील हळूहळू का होईना, पण सगळ्या अडचणी मात्र निश्चितच कमी व्हाव्या, यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आजचा दिवस आहे. तर आजचा दिवस आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असतो. बघा, त्यांचे आशीर्वाद जर तुम्हाला असतील, कुलदेवीचे आशीर्वाद असतील, कुलदेवतांचे आशीर्वाद असतील, त्याचबरोबर गुरूंची साथ असेल, तर कोणत्याही कार्यात तुम्हाला माघार घेण्याची गरज नाही. यश मात्र निश्चितच प्राप्त होईल. अमावस्येला किंवा पितरांच्या या दिवशी अक्षय तृतीयेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गच्चीवर किंवा छोट्याशा एका वाडग्यामध्ये किंवा पान वाढून सुद्धा तुम्ही दूध भात, दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता, जेणेकरून कावड्यांच्या स्वरूपात आपले पितर देव येत असतात आणि ते त्या दिवशी तृप्त होऊन जातात आणि छान असा आशीर्वाद आपल्याला देतात. या दिवशी त्याचबरोबर आपल्याला तर्पण विधी करायचा आहे. जे काही आपण घागर वगैरे आपल्या गावाकडे भरत असतो किंवा घास वगैरे टाकत असतो, त्या गोष्टी करायच्या आहे. आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. मनात कोणतीही शंका न घेता कोणतेही शुभ कार्य तुम्ही निश्चितच करू शकतात. कारण 3.5 मुहूर्तांपैकी आजचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. त्याचबरोबर त्या दिवशी अक्षय, ज्या गोष्टीला अक्षय नाही म्हणून आपल्याला माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा सुद्धा करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. जर आज